केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे। यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झालाय। आईवडिलांसह मुलीचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। राजकुमार आणि श्रद्धा जयस्वाल यांच्यासह मुलीचा मृत्यू झालेला आहे। जयस्वाल कुटुंबीय हे केदारनाथच्या दिशेनं निघालेलं होतं आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडलेली आहे। या दाम्पत्याचा मुलगा हा आजोबांकडे थांबल्यानं तो मात्र या दुर्घटनेतून बचावलाय। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये यवतमाळच्या 3 जणांचा समावेश आहे, एकाच कुटुंबातील जयस्वाल कुटुंबीय। नक्कीच लागवीन। एकंदरीत पाहिलं तर केदारनाथमध्ये जे हेलिकॉप्टर दुर्घटना झाली ही जी आहे तर शोकांतिकाची गोष्ट आहे यवतमाळकरांसाठी आणि धक्कादायक हा जो एक अपघात झालेला धक्कादायक आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळच्या वणी या ठिकाणी जे आहे तर जयस्वाल कुटुंब वास्तव्यात होते आणि ते केदारनाथच्या दर्शनासाठी जे आहे तर निघाले होते आणि केदारनाथला पोहोचल्यानंतर दर्शन करायला निघाले होते आणि अचानकच जे आहे ते हेलिकॉप्टरचा दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये 3 जण जे आहेत या ठिकाणी मरण पावलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत राजकुमार जयस्वाल जे आहेत ते होते आणि श्रद्धा जयस्वाल त्यांची पत्नी सुद्धा होती आणि त्यानंतर पाहिलं तर 2 वर्षाची जी चिमुकली आहेत काशी हिचं सुद्धा या ठिकाणी जे आहेत हेलिकॉप्टरमध्ये जे आहे मृत्यू झाल्याचं सांगलं जात आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांचा एक मुलगा होता विवान नावाचा आहे, तो पांढरकवड्यामध्ये राहतो आहेत आजोबाजवळ आणि तो आजोबाकडे जे आहे पांढरकवड्यामध्ये असल्यामुळे तो त्याचा जीव बचावलेला आहे। मात्र जे आहेत जे केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेले जयस्वाल कुटुंबातले 3 जण जे आहेत हे आता मृत्युमुखी पावल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगलं जात आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळसह वणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शोकाकुळचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।